लग्न समारंभात जल्लोषाचे वातावरण होते, पण माझी खोली शांत होती. माझ्या सासूच्या चेहऱ्यावर विजयाचे तेच कुटील हास्य होते. ज्या हास्याने माझा पासपोर्ट आणि तिकीट गायब केले होते. दार बंद करत ती म्हणाली, "हे घर आता माझ्या आई-वडिलांसाठी कायमचे बंद झाले आहे." त्यांना वाटलं की एक असहाय्य सून आपल्या खोलीत बसून आपल्या नशिबाला दोष देईल. भावाच्या लग्नाचं स्वप्न अपूर्ण सोडून जाईल, पण त्यांना हे माहीत नव्हतं की मी कमजोर नव्हते, मी एक वादळ होते. आणि त्याच क्षणी सायरन वाजवत एक पोलिसांची गाडी घराबाहेर उभी होती, कारण मी स्वतंत्र होण्याचा निर्णय माझ्या लग्नाच्या दिवशी नाही, तर त्याही खूप आधी माझ्या आई-वडिलांच्या घरी घेतला होता, जिथे माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणी व्यतीत झाल्या होत्या. हो, मला माझ्या माहेरची आठवण येत होती. बालपणीच्या प्रत्येक आठवणीने भरलेलं घर माझ्या भावाचं लग्न होतं. माझे एकुलते एक भाऊ, ज्याच्यासोबत मी प्रत्येक लहान-मोठी गोष्ट शेअर केली होती. लहानपणी आम्ही सावळ्यांसारखे होतो. आईच्या निधनानंतर माझ्या भावानेच मला आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम दिलं. त्याने सावलीसारखं माझं रक्षण केलं. आज त्या भावाचं लग्न होतं आणि मी त्याची एकुलती एक बहीण. मैलोनमैल दूर जगाने माझं सासरचं घर म्हटलेल्या पिंजऱ्यात कैद होते. माझ्या सासरचं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. माझ्या सासूबाई सुमित्रा यांनी परंपरा आणि शिस्तीच्या नावाखाली माझ्यासाठी एक भिंत उभी केली होती. एक असा अडथळा जो ओलांडायला अवघड होता. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. पण आई-वडिलांच्या घरी जाण्याचा प्रत्येक प्रयत्न कोणत्या ना कोणत्या कारणावरून नाकारला जात होता. कधी धार्मिक विधीचे कारण असायचे, तर कधी पाहुण्यांची सरबराई. यावेळी माझ्या भावाचे लग्न होते, म्हणून मी महिन्यांपूर्वीच सगळी तयारी करून ठेवली होती. मी माझा पासपोर्ट मिळवला होता आणि विमानाची तिकीटही बुक केले होते. मला वाटलं होतं, की यावेळी तरी ते माझ्या भावनांचा विचार करतील. भावाचं लग्न बहिणीसाठी किती महत्वाचं असतं हे त्यांना समजेल. पण मला काय माहित होतं, की ज्या घराला मी माझं मानत होते, तिथे माझ्या प्रत्येक आनंदावर नजर ठेवली जात होती. माझ्या आनंदाचा आवाज सुद्धा त्यांना एक षडयंत्र वाटत होता. लग्नाच्या 2 दिवस आधीचा तो प्रसंग आजही माझ्या मनात घर करून आहे. मी माझी बॅग भरली होती आणि उद्या सकाळी मी माझ्या भावासोबत असेन या विचाराने मनातल्या मनात आनंदी होते. सुमित्रा हातात चहाचा कप घेऊन माझ्या खोलीत आली. ती गोड आवाजात म्हणाली, "सुनबाई, आज खूप काम आहे. तुम्ही नक्कीच थकला असाल. हा चहा प्या, तुम्हाला ताजेतवाने वाटेल." मला हे माहीतच नव्हतं की त्या चहामध्ये काहीतरी मिसळलेलं होतं. तो प्यायल्यानंतर थोड्याच वेळात माझ्या पापण्या जड होऊ लागल्या. मी पलंगावर झोपले आणि मला काही आठवत नव्हतं. जेव्हा मी जागी झाली तेव्हा सूर्य मावळला होता आणि खोलीत अंधार होता. घाबरून मी माझी बॅग उघडली. माझा पासपोर्ट गायब होता. विमानाचं तिकीटही नव्हतं. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. मी घाबरून धावत बाहेर पडले. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. मी घाबरून बाहेर धावत गेले तर सुमित्रा सोफ्यावर आरामात वर्तमानपत्र वाचत बसलेली दिसली. नजर न उचलता ती थंड आवाजात म्हणाली, "सुनबाई, माहेरशी असलेलं नातं लग्नाबरोबर संपतं. आता तू या घराची आहेस आणि या घराच्या संमतीशिवाय इथले एक पान सुद्धा हलणार नाही. तुझं स्थान तुझ्या नवऱ्याकडे आहे आणि जर तू तुझ्या मर्यादा विसरत असशील तर बाहेर पाऊल टाकण्याचा विचारही सोडून दे." तिचे शब्द एखाद्या तीक्ष्ण खंजिराप्रमाणे माझ्या काळजात घुसले. मी रडून गयावया केली. "आई, मला फक्त एकदा माझ्या भावाच्या लग्नाला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे सांगाल ते मी करीन." तिने माझ्याकडे पाहिलेही नाही आणि सहजच म्हणाली, "ही तुझी शिक्षा आहे. कारण तू तुझी जागा विसरत होतीस. की तुला या घरात तुझ्या मनाप्रमाणे वागण्यासाठी आणले नव्हते." त्या रात्री मला त्या खोलीत कोंडून ठेवले होते आणि दाराला बाहेरून कडी लावली होती. मी त्या खोलीत एकटी होते, पण माझे विचार एकटे नव्हते. मला जाणवले की ही तर फक्त सुरुवात आहे. मला माझ्या अस्तित्वासाठी लढावे लागणार होते, जो या जगातील मृत्यूच्या धोक्यांबद्दल अनभिज्ञ असतो. तो टिकू शकणार नाही. ज्या प्रकारे तिने माझा पासपोर्ट आणि तिकीट लपवले, त्यावरून हे स्पष्ट झाले की तिला मला पूर्णपणे मोडून काढायचे होते. पण तिची एक मोठी चूक झाली. तिला वाटले की मी कमजोर आहे. मी आतून किती खणखर झाले होते याची तिला कल्पना नव्हती. माझा भाऊ माझ्यासाठी केवळ एक नाते नव्हता. तो माझा आत्मसन्मान होता आणि त्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार होते. खोली बंद होती, पण खिडकी उघडी होती. बाहेरची थंड झोप मला जाणवली आणि मी स्वतःशीच वचन घेतले, मी काहीही झाले तरी मी माझ्या भावाच्या लग्नाला हजर राहीन. माझ्या हेही लक्षात आले की हे घर आता माझ्यासाठी घर राहिले नव्हते, ते एक अंधार कोठडी बनले होते. मी माझ्या फोनकडे पाहिले. सुमित्राजींना वाटलं की मी त्यांच्या भीतीने माझा फोन बंद केला आहे, पण त्यांना कधीच तपासलं नाही की माझ्याकडे आणखी एक गुप्त फोन होता, जो मी आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवत असे. मी तो फोन चालू केला. स्क्रीनच्या प्रकाशात माझा चेहरा उजळला.
त्या फोनवरून मी मला मदत करू शकणाऱ्या लोकांशी संपर्क साधला. मी माझा फोन माझ्या सोबत ठेवला. माझा फोन बंद होता, माझा धीर सुटला होता, पण माझं मन अजूनही कार्यरत होतं. मला समजलं होतं की लोक मला शारीरिकरित्या रोखू शकत होते, पण माझ्या धैर्याला नाही. मला माहित होतं की हा लग्नाचा सोहळा नसून एक परीक्षा होती. त्या खोलीत बसून मला ते दिवस आठवले जेव्हा मी माझ्या वडिलांच्या घरी राहण्यासारखे राहत होते. पण इथे इथे मला त्यांच्या तालावर नाचायला शिकवलं जात होतं. सुमित्राजींचं ते दृष्ट हास्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर रेंगाळतं. तिला वाटलं होतं की मी माझ्या खोलीत बसून अश्रू ढाळीन आणि माझ्या भावाचं लग्न सोडून देईन. तिला वाटलं होतं की मी एक आज्ञाधारक सून आहे, जी हे अत्याचार मुकाट्याने सहन करेल. पण ती तशी नव्हती. मी आतून ज्वालामुखीसारखी खदखदत होते हे मला माहित होतं. मी माझ्या लग्नाचे फोटो बघत होते. त्या दिवशी मी किती आनंदी होते याचा विचार करत होते. पण आज आज मला फक्त माझ्या भावाची आठवण येत होती. रात्र सरत होती आणि त्यासोबत माझे विचार अधिकच काळवंडत गेले. मी ठरवले की आता आणखी भांडायचे नाही. हे भांडण फक्त माझ्या भावाच्या लग्नापुरते होते. आता एवढ्यापुरते मर्यादित राहणार नव्हते. आता हा लढा माझ्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी होता. सुमित्राजींना वाटलं की त्यांनी मला कोंडून ठेवले, पण त्यांनी मला माझी खरी ओळख शोधण्यासाठी मुक्त केले होते. मी आता त्या भीतीवर मात केली होती. जी स्त्री अपमान सहन करून गप्प राहते ती सर्वात मोठी गुन्हेगार असते. वेदना पार करणे म्हणजे काय असते हो? आणि गप्प बसायचं मी ठरवलं नव्हतं. मी माझी पुढची चाल आधीच ठरवून ठेवली होती. मी फक्त त्या सकाळची वाट पाहत होते, ज्या सकाळला खेळ पूर्णपणे बदलणार होता. मी खोलीच्या भिंतीवरून हात फिरवला जणू काही मी त्या तुरुंगाची प्रत्येक वीट ओळखत होते. या भिंती मला घाबरवण्यासाठी नव्हत्या, तर माझ्या गतव्यवस्थानापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी होत्या. मी स्वतःला वचन दिले होते की आकाश कोसळले तरी माझ्या भावाला सैर बांधतानाच पाहीन. मी माझ्या विजयाची कहाणी त्या खोलीच्या धुळीत लिहिणार होते. बाहेरच्या खोलीत सुमित्राजी आणि त्यांचे पती काय योजना आखत होते हे मला माहित होते, पण त्यांना हे माहित नव्हते की मी त्यांची प्रत्येक हालचाल आधीच ओळखली होती. माझी योजना तयार होती. माझं पहिलं पाऊल होतं धैर्य गोळा करणं आणि दुसरं होतं सत्याला सामोरं जाणं. मी डोळ्यातील अश्रू पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. आता अश्रू ढाळण्याची वेळ नव्हती, आता लढण्याची वेळ होती. मी माझ्या खोलीच्या खिडकीजवळ बसले आणि दूरवर कुठेतरी माझ्या स्वातंत्र्याला साथ घालणाऱ्या तारांकडे पाहू लागले. हो, मला माहित होतं की हा मार्ग सोपा नसेल, पण अशक्यही नव्हता. मी एक अशी भारतीय स्त्री आहे जी एकदा मनाशी ठरवलं की संपूर्ण जगाला हादरवून टाकू शकते. आणि आज मी दृढ निश्चयी होते. सुमित्राजी, तुमचा तुरुंगवास मला थांबवू शकणार नाही. तुमचा छळच माझी ताकद बनला आहे. मी माझी तयारी पूर्ण केली. मी त्या जुन्या फोनमध्ये तो संदेश टाईप केला होता. मी कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते. सकाळ होणे ही केवळ वेळेची बाब होती. माझ्या आतली आग बाहेर पडण्यासाठी आतुर झाली होती. या घराचा पाया हादरवून टाकणाऱ्या वादळासाठी मी तयार होते. माझा भाऊ, माझा सन्मान, माझा अभिमान त्याला पाहण्यासाठी मी काही करायला तयार होते. मी हसत हसत डोळे मिटले. मला झोप लागत नव्हती, पण माझ्या स्वप्नांना माझ्या सभोवतालचे जग पाहू द्यायचे होते. मी ते प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी करत होते. हा भाग इथेच संपतो, पण माझा कथेचा खरा प्रवास तर आता सुरू होणार होता. त्या रात्रीची शांतता म्हणजे माझ्या पुढच्या पावलाचा प्रतिध्वनी होता. मला माहित होतं की सकाळपर्यंत मी त्या घरातून बाहेर पडेन. एक अशी स्त्री जिला कोणीही दडपून टाकू शकणार नाही. माझा आत्मा मुक्त झाला होता आणि माझं ध्येय फक्त डोंगराच्या शिखरावर पोहोचणं होतं. मला शिखरावर पोहोचण्याची घाई झाली होती. आता फक्त काही तास उरले होते. मी तयार होते. माझ्या आतली आग बाहेर पडण्यासाठी तळमळत होती. पण मी माझी स्वप्ने सत्यात उतरवण्याची तयारी करत होते. रात्रीचा उत्तरार्ध सरत होता आणि खोलीच्या खिडकीतून येणारी थंड झुळूक माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. एकेकाळी मला घाबरवणाऱ्या त्या शांततेत मला एक विलक्षण शांती जाणवत होती. मी माझ्या योजनेच्या प्रत्येक पैलूचा मनातल्या मनात अनेकदा आढावा घेतला होता. सुमित्राजींना वाटत होते की मी त्यांच्या कैदेत आहे, पण खरे तर त्या बंद खोलीनेच मला विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. त्याने मला तो वेळ दिला होता ज्याची मला नेहमीच गरज होती. मी तो जुना फोन उशीखाली ठेवला आणि हळूच उठून बसले. जमिनीवर बसून मी माझ्या भविष्याचा नकाशा काढला. सर्वात आधी मला त्या खोलीतून बाहेर पडायचे होते, जिचा दरवाजा बाहेरून बंद होता. मला कपाटाच्या मागे एक लहानशी खिडकी दिसली, जी अनेक वर्षांच्या रंगाने गोठून गेली होती. माझ्या केसातल्या पिनने मी हळूहळू खिडकीची बिजागर सील करू लागले. खिडकीतून धातू घासल्याच्या आवाजाने मला भीती वाटली, पण माझ्या दृढ निश्चयाने माझ्या भीतीवर मात केली. माझ्या कपाळावरून घामाचे थेंब ओघळत होते, पण माझी बोटे थांबली नाहीत. हळूहळू जसा वेळ जात होता तसतसे हृदयाचे ठोके वाढू लागले. कोणी जागी असेल का? माझं बोलणं ऐकू शकेल का? मी हे प्रश्न मनातून झटकून टाकले. माझ्या डोळ्यासमोर फक्त माझा भाऊ, त्याचं लग्न आणि मी हिरावून घेणार असलेला आनंद दिसत होता. जेव्हा खिडकीचा एक कपाट सरकून उघडला,
तेव्हा मी सुटकेचा निश्वास टाकला. बाहेरचं दृश्य दुसरं होतं, पण मला रस्ता माहित होता. माझ्या सासरचा एक जुना बंगला होता, ज्याच्या मागे एक छोटी बाग आणि उंच भिंत होती. ती चढून बाहेर पडण्याचा मी निश्चय केला होता. पण त्याहूनही मोठा प्रश्न हा होता की मी माझ्या विजयाचा प्रवास सोबत घेऊन जाऊ शकेल की नाही. सुमित्राच्या तिजोरीची चावी, जी तिने हुशारीने स्वतःजवळ ठेवली होती, ती मिळवणे सर्वात कठीण होते. पण म्हणतात ना, जेव्हा एखादी स्त्री आपल्या सन्मानासाठी लढते, तर हे विश्व तिला पाठिंबा देतं. माझ्या सासऱ्यांच्या खोलीबाहेरच्या हालचालीवरून ते अजून जागेच होते हे कळत होतं. त्यांचे शब्द, त्यांची कुसबुस, त्यांचा कारस्थानी आवाज सगळं माझ्या कानावर पडत होतं. ते माझ्या विनाशाची अंतिम पटकथा लिहित होते आणि त्यांना याची कल्पना नव्हती की ती पटकथा बदलण्यासाठी मी एक संपूर्ण नवीन पुस्तकच लिहित होते. मी खिडकीतून बाहेर पाहिले. बागेतील गवतावर दव साचले होते. सर्व काही शांत होते आणि सुंदर दिसत होते, जणू काही घडलेच नव्हते. पण माझ्या मनात तणावाची एक लाट उसळत होती. मला माहित होतं की ही रात्र माझ्या आयुष्यातील शेवटची रात्र असेल, जिथे मी कसाही सून म्हणून झोपणार होते. येणारी सकाळ मला एक नवी ओळख देणार होती. मी एक साधा दिसणारा सूट घालून तयार होते. मी हळूहळू गोळा केलेली महत्वाची कागदपत्रे आणि पुरावे असलेली एक छोटी पिशवी घट्ट पकडली होती. माझ्या सासऱ्यांच्या खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता. आत एक मंद प्रकाश येत होता. माझ्या काळजाचा ठोका चुकला. तो आला होता. मला कोणत्याही परिस्थितीत त्या खोलीत जायचे होते. मी माझ्या पावलांच्या टोकावर चालू लागले. प्रत्येक पाऊल धोकादायक होते. घराच्या जुन्या लाकडी पाया प्रत्येक पावलागणी करकरत होत्या. माझा घसा कोरडा पडला होता. मी हळूच दार ढकलून उघडले. आतले दृश्य पाहून माझ्या काळजाला काटा आला. माझे सासरे सोफ्यावर बसले होते. काहीसे गोंधळलेले दिसत होते. माझा श्वास थांबला. त्यांना सगळं काही कळलं होतं का? मी पकडले गेले होते का? मी मागे वळणारच होते तेवढं त्यांच्या खिशातून डकवणार आणि टेबलावर पडलेल्या चाव्यांचा जोडा माझ्या नजरेत पडला. आता माझ्याकडे एकतर कायमची माघार घेऊन हार मानण्याचा किंवा त्याच्यावर मिळवण्यासाठी माझा जीव धोक्यात घालण्याचा पर्याय होता. मी अजूनही वेदना होत आहेत. मी पराभवात जगत आहे. मी डोळे मिटले आणि क्षणभर माझ्या भावाची आठवण काढली. त्याने माझ्यावर ठेवलेला विश्वास, प्रेम आणि आशा. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच पुढे सरकले. माझ्या सासऱ्यांचे गोणे सुखदायक होते, पण ते खूपच मंद होते. मी हात पुढे करताच त्यांनी ते झटकून टाकले. माझे हृदय जणू छातीतून बाहेरच पडणार होते. मी क्षणभर तिथेच उभा राहिले. मी दगडाच्या पुतळ्यासारखी स्तब्ध होते. पण माझ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. तो जागा होणार होता का? तो फक्त वळला आणि पुन्हा झोपी गेला. हीच माझी संधी होती. मी हळुवारपणे चाव्या मुठीत घट्ट धरल्या. माझ्या तळ हातांना घाम फुटला होता. आता मागे येऊन पाहणे निषिद्ध होते. मी धावत माझ्या खोलीत परत गेले. माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. तिथे पोहोचताच मी आतून दरवाजा बंद केला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसले. मी ती चावी छातीशी घट्ट धरली होती. जणू एखादी अनमोल रत्नच त्या चावीत माझ्या स्वातंत्र्याची किल्ली होती. ती माझी जुनी खिडकी पूर्ण उघडली. बाहेरच्या थंड वाऱ्याने माझे स्वागत केले. मी माझी बॅग भिंतीवर फेकली आणि हळूच आत शिरले. मी बाहेर उडी मारली. मी जवळजवळ जमिनीवर पडणारच होते, पण मी स्वतःला सावरले. ज्या घरातून मला घुसमटीचे जीवन जगायला भाग पाडले होते, त्या घरातून मी आता बाहेर पडले होते. अंधार दाटला होता, पण माझे मन मात्र तेजस्वी होते. मी चालायला लागले. रस्ते ओस होते आणि मला दूरवर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. माझे शरीर थकून गेले होते, पण माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. मला त्या पोलीस स्टेशनला पोहोचायचे होते, जिथे मी माझ्या एका जुन्या मैत्रिणीशी बोलले होते, जी आता उपनिरीक्षक होती. याच मैत्रिणीने मला धैर्य दिले होते. मला माहित होते की पोलिसांची मदत घेणे हा शेवटचा उपाय आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. चालून चालून माझ्या पायांना फोड आले होते, पण माझ्या ध्येयापुढे त्या वेदना नगण्य होत्या. कोणीतरी माझा पाठलाग करत आहे असं मला सतत वाटत होतं. प्रत्येक सावलीत मला सुमित्राजींचा चेहरा दिसत होता, पण मी स्वतःला थांबवायला शिकले नव्हते. मी पोलीस स्टेशन जवळ पोहोचले तेव्हा सकाळचा सूर्य क्षितिजावर आपली पहिली किरण पसरवत होता. ते दृश्य, तो प्रकाश माझ्यासाठी तो एका नव्या आयुष्याचा उदय होता. मी पोलीस स्टेशन समोर उभा राहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला. ती मोठी पोलीस स्टेशनची इमारत ते एखाद्या मंदिरासारखं वाटत होतं. तिथे न्याय माझी वाट पाहत होता. मी आत पाऊल टाकलं. तिथली गर्दीमुळे मला थोडासा दिलासा मिळाला. मी माझी मैत्रीण नेहाला हाक मारली. तिला पाहताच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला जे काही वाटलं होतं ते सगळं मी तिला सांगितलं. मी ते सहन केले होते. मी माझ्या सासऱ्यांच्या खिशातून चोरलेल्या चाव्या तिला दिल्या. नेहाचे डोळे रागाने भरले होते. तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, तू आता सुरक्षित आहेस. तिने मला एका खुर्चीवर बसवले आणि पाणी दिले. ते एका घोटाने माझ्या घशातील कडूपणा धुवून गेला. तिने मला सांगितले की आता पोलिसांची गाडी माझ्यासोबत असेल, पण तेव्हाच माणसाला शांती मिळेल. आता पोलिसांची गाडी माझ्यासोबत असणार होती. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली.
त्या घराविषयीचे सत्य उघडकीस आणण्याची वेळ आली होती. मी माझ्या मैत्रिणीसोबत मिळून एक संपूर्ण योजना आखली. मी मोठ्या कष्टाने तयार केलेली फाईल आम्ही तपासली. त्यात सर्व काही होते. कागदपत्रे आणि पुराव्यांवरून माझे सासू सासरे गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. मी पोलीस गाडीत बसले होते. सायरन जोरात वाजत होते. तो आवाज माझ्यासाठी संगीतासारखा होता. आम्ही माझ्या सासरच्या घराकडे जात होते. वाटेत मला आठवले की सावित्रीजींनी मला कसे सांगितले होते की लग्नानंतर नाते संपते. आज मी त्या नात्याचा पाया उघडून टाकणार होते. प्रत्येक वळणा गणित गाडीची चाकं माझ्या विजयाच्या जवळ जात होती. मला प्रश्न पडला की जेव्हा ते पोलीस गाडीतून बाहेर पडताना पाहतील तेव्हा त्यांचे चेहरे कसे दिसतील. ते मला त्यांची सून म्हणून स्वीकारतील का? नाही, आता ते मला एका गुन्हेगाराला सामोरे गेलेली एक धाडसी स्त्री म्हणून पाहणार होते. आम्ही घराच्या जवळ पोहोचलो आणि गाडी थांबवली. सगळं काही अगदी तसंच होतं जसं मी ठेवलं होतं, पण आता काही सगळं बदलणार होतं. मी बाहेर पाऊल टाकलं आणि माझा आत्मविश्वास वाढला. ज्या घराला मी 2 वर्षे आपलंसं केलं होतं त्या घरासमोर मी माझ्या वास्तवाला सामोरं उभी होते. पुढे काय वाढवून ठेवलं होतं हे मला माहीत नव्हतं, पण मी जे केले होते ते योग्य होते हे मला पण माहीत होते. मी ताठ मानेने घरात शिरले. माझ्या मागे पोलीस दल होते. पुढे मी एक अशी स्त्री जिला कोणीही थांबवू शकत नव्हते. या प्रसंगाच्या अखेरीस मी घराच्या दारावर उभी होते आणि माझा खरा संघर्ष अजून बाकी होता. उत्कंठ अधिकच वाढणार होती. घराच्या खिडकीतून सुमित्राजींची नजर माझ्यावर पडली आणि त्या क्षणाने सर्व काही बदलून टाकले. तिच्या डोळ्यात भीती ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती ती आज स्पष्टपणे जाणवत होती. आता ती शिकारी नव्हती तर शिकार होती. माझा खेळ सुरू झाला होता आणि मीच विजेता होते हे जाणून मी हसले. मी दारावर टकटक केली आणि त्यामुळे आवाजामुळे घरात गोंधळ उडाला. पुढे काय होणार आहे याचे विचार करूनच मला रोमांच आला होता. पण सत्याची दारे अजून उघडायची होती. त्या घराच्या प्रत्येक भिंतीत एक रहस्य दडलेले होते आणि आज ती रहस्य उघड होणार होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्यातील शक्तीला स्वीकारले. मला एक अशी शक्ती जाणवत होती जी मला पुढे जाण्यास प्रवृत्त करत होती. पुढचा लढा आता केवळ माझा नव्हता, तर एकेकाळी गप्प राहण्यास भाग पडलेल्या सर्व स्त्रियांचा होता. मी पुढे पाऊल टाकले आणि माझा प्रवास सुरू झाला. पोलिसांच्या गाडीचा सायरन आता थांबला होता, पण माझे हृदय एखाद्या ढोलाप्रमाणे वेगाने धडधडत होते. ज्या घराचा मुख्य दरवाजा मी 2 वर्षांपूर्वी नव्या आशेने ओलांडला होता, तो एखाद्या रणांगणाच्या प्रवेशद्वारासारखा होता. माझी मैत्रीण नेहा आणि 2 महिला कॉन्स्टेबलची एक टीम माझ्यासोबत होती. मी दरवाजा ठोठावला. काही वेळ शांतता पसरली. जणू काही घरातील हवा भीतीने गोठून गेली होती. मग आतून सुमित्राचा आवाज आला. ती पूर्वीसारखी रुबाबदार नव्हती, पण थरथरत होती. तिने विचारले, कोण आहे? मी उत्तर दिले, मी आहे. दरवाजा उघडला आणि सुमित्रा माझ्यासोबत उभी राहिली. तिने इतकी वर्षे माझ्या मनात पेरलेली भीती मला तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच दिसली. माझे सासरे तिच्या पाठोपाठ आले. सुरुवातीला त्यांचे डोळे रागाने भरलेले होते, पण पोलिसांचा गणवेश पाहताच ते शांत झाले. रागाची जागा एक स्पष्ट निराशेने घेतली. मी जराही न डगमगता पाऊल टाकले. घराचा प्रत्येक कोपरा माझ्या दुर्दशेची आठवण करून देत होता. आज माझ्या डोळ्यात दुर्बलतेचा लवलेशही नव्हता. मी हॉलच्या मध्यभागी उभा राहिले आणि जाहीर केले की माझे मौन आता संपले आहे. माझे सासरे ओरडले, हा कसला नाटकपणा? घरात पोलिसांना का आणले आहेस? माझा आवाज घराच्या छतापर्यंत घुमला. मी म्हणाले, हे नाटक नाही, हे ते सत्याचं प्रतिबिंब आहे जे तुम्ही दोघांनी इतकी वर्ष लपवून ठेवलं आहे. मी माझ्या मैत्रिणीकडे नेहाकडे बोट दाखवलं. जग झोपलेलं असतानाच्या रात्री मी गोळा केलेल्या फाईल्स नेहाने टेबलावर आपटल्या. त्यात त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तेचा तपशील, टॅक्स रिटर्न्स आणि त्यात चोरलेली कागदपत्रे आणि ज्यांच्यासोबत तो अवैध धंदा करत होता त्या लोकांची नावे होती. सुमित्राच्या हातातून चहाचा कप खाली जमिनीवर पडला. त्या घरात जणू बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज झाला. ते कागदपत्र पाहून माझे सासरे थक्क झाले. एका असहाय्य सुनेच्या हाती हे सर्व कसे लागले हे त्यांना कळत नव्हते. मी म्हणाले, तुम्हाला वाटलं होतं की मी माझ्या खोलीत बसून रडेन, पण मी फक्त अश्रूच ढाळले नाही, तर मी तुमचा प्रत्येक गुन्हा लिहून काढला. प्रत्येक दिवशी तुम्ही मला माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ दिलं नाही. प्रत्येक रात्री तुम्ही मला उपाशी ठेवलं आणि प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्या भावाच्या सुखाला तुमच्या स्वतःच्या इच्छांपुढे दुय्यम स्थान दिलं. आज हा कायदा त्या सर्वांचा सूड आहे. माझे सासरे मला घाबरवण्याच्या प्रयत्नात माझ्या दिशेने पुढे आले, पण पोलिसांनी त्यांना पटकन थांबवले. त्या क्षणी मला विजयी झाल्यासारखे वाटले. मी जगातील सर्वात शक्तिशाली स्त्री आहे असे मला वाटले. मी म्हणाले, तुम्ही लोकांनी मला तुमची सून म्हणून नाही तर तुमचे खेळणे म्हणून पाहिले.
पण जेव्हा एखादी खेळणी तुटते तेव्हा त्या काचेचे तुकडे होतात, त्या वेदना बोचतात. आज मी त्या काचेच्या तुकड्यांसाठी परत आली आहे. घर लग्नासाठी सजले होते, फुलांचा सुगंध दरवळत होता, पण त्या सुगंधात माझ्या घुसमटीचे कडवटपणा मिसळलेला होता. मला आठवले की माझा भाऊ आता मंडपात असेल आणि माझे हृदय पुन्हा एकदा त्या वेदनेने भरून आले. पण आज ती वेदना अश्रूंच्या रूपात नाही, तर धैर्याच्या रूपात बाहेर पडत होती. नेहा तिच्या सासऱ्यांना म्हणाली की शरणागती पत्करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. सुमित्राने मला शेवटच्या वेळी समजवण्याचा प्रयत्न केला. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, बघा सुनबाई, हे कौटुंबिक प्रकरण आहे. तुम्ही हे बाहेर का काढत आहात? मी तिचा हात हलवून म्हणाले, तुम्ही मला सुनबाई म्हणण्याचा हक्क गमावला आहे. कौटुंबिक प्रकरणे आदर असेल तरच नाती जुळतात. तुम्ही माझा पासपोर्ट आणि तिकीट लपवलं, त्यामुळे मी माझ्या भावाच्या घरी जाऊ शकले नाही. पण आज तुम्ही तुरुंगात असाल आणि मी थाटामाटात माझ्या भावाच्या लग्नाला जाईल असं म्हणत मी माझ्यासोबत असलेला गुप्त फोन काढला आणि माझ्या भावाला फोन केला. त्याने फोन उचलला. त्याचा आवाज मी काळजीत होते. त्याने विचारले की मी ठीक आहे का? मी हसून म्हणाले की मी ठीक आहे आणि येत आहे. माझा विजय किती मोलाचा होता हे त्यांना कळावे म्हणून मी फोन स्पीकरवर ठेवला. माझा भाऊ रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून माझे हृदय पिळवटून गेले, पण ते आनंदाश्रू होते. खोलीतील पोलिसांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव होते. सुमित्राजी आणि त्यांच्या पतीला हातकड्या घातल्या होत्या. जेव्हा त्या थंड धातूच्या बेड्यांमध्ये अडकले, तेव्हा माझ्या हृदयावर गेल्या 2 वर्षांपासून असलेले जड ओझं जणू अचानक हलकं झालं. मी त्या घराकडे शेवटचे कटाक्ष टाकला. ज्या घराला मी माझा स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न केला होता, ते आता माझ्यासाठी केवळ एक सिमेंटची इमारत बनून राहिलं होतं. मी बाहेर पडले. हे घर आता माझं नाहीये आणि या आठवणी माझा जीव गुदमरून टाकणार नाहीत. मी बाहेर पाऊल टाकताच एक थंड झुळूक मला स्पर्शून गेली. पोलिसांच्या गाडीचा सायरन पुन्हा वाजू लागला. पण यावेळी ते स्वातंत्र्याचं संगीत होतं. गाडीत बसताना मी नेहाला म्हणाले, आज मला खऱ्या अर्थाने मोकळं वाटतंय. आम्ही पोलीस स्टेशनला नाही, तर माझ्या भावाच्या लग्नाच्या ठिकाणी जात होतो. वाटेत मला जाणवले की मी केवळ माझे घरचे वाचवले नाही, तर माझे स्वतःचे अस्तित्वही परत मिळवले आहे. मला माझ्या आईचा सल्ला आठवला, अन्यायापुढे कधीही झुकू नकोस. आज मी तो सल्ला पाळला होता. मला माहित होतं की पुढचा मार्ग सोपा नसेल. कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल, पण निदान आता मी कोणाच्या इशाऱ्यावर अवलंबून राहणार नव्हते. पण मी नाचणार नाही. मी माझ्या आयुष्याची एक नवीन पटकथा लिहायला तयार होते. सूर्य पूर्णपणे उगवला होता आणि त्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडत होता. मला आता अंधाराची भीती वाटत नव्हती, कारण मी स्वतःच एक प्रकाश बनले होते. माझ्या कुटुंबातील जे लोक कालपर्यंत माझ्यावर हुकूमत गाजवत होते, ते आता माझ्या निर्णयांचे मालक बनले होते. ते माझ्यासमोर हतबल होते. हा माझा विजय होता, माझ्या भावावरील प्रेमाचा विजय. गाडीच्या काचेतून मी पाहिलं की घर हातातून निसटत होतं आणि त्यासोबतचा माझा भूतकाळही पुसट होत होता. मी मोठ्या कष्टाने जमवलेल्या वस्तूंसाठी माझी बॅग तपासली. आता मी या कागदपत्रांचा वापर करून त्या लोकांना न्याय मिळवून देणार होते. अजून किती लोक फाशी होतील कोणास ठाऊक. ज्यांनी इतर असंख्य मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, त्यांना शिक्षा देण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. माझा प्रवास अजून संपला नव्हता. ही तर एका अशा आयुष्याची सुरुवात होती, जिथे माझी इच्छाशक्ती असून माझी ओळख होती. मला तो अजून क्षण आठवतो, जेव्हा मी गाडीची खिडकी खाली करून माझं मन आनंदाने भरून गेलं होतं. हवेत स्वातंत्र्याचा सुगंध दरवळत होता. मी माझ्या भावाला पुन्हा मेसेज केला, तयार राहा, बहिणी येते. त्या लहानशा मेसेजने मला पूर्ण शांती मिळाली. माझ्या कथेचा हा टप्पा इथेच संपतो, पण सत्य आणि न्यायासाठीची लढाई तिच्या खऱ्या स्वरूपात सुरू होणार होती. मला माहित होतं, समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील, याची मला काळजी वाटत होती. पण आता मला त्याची पर्वा नव्हती. मी माझ्या आत्म्याला मुक्त केले होते आणि कोणतीही साखळी मला त्या पिंजऱ्यात जकडून ठेवू शकत नव्हती. आज मी माझ्या भावाकडे जात होते, एक असह्य बहीण म्हणून नाही, तर एक विजेती म्हणून. माझा पुढचा थांबा माझे माहेर, जिथे माझं बालपणीचं घर माझी वाट पाहत होतं आणि तो आनंद मी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच होते. ही कथा आता एका अशा वळणावर आली होती, जिथून मला फक्त पुढे बघायचं होतं. माझ्या आतली दाबून ठेवलेली स्त्री आज धाट उभी होती. मी पूर्णपणे तयार होते. पोलिसांची गाडी माझ्या दिशेने वेगाने येत होती. मी माझ्या गाडीत हृदयाच्या ठोक्यांच्या तालावर जगत होते. बाहेरचं जग धूसर होत होतं आणि माझी नजर फक्त माझा भाऊ जिथे उभा होता, तिथे त्या जमिनीवर खेळली होती. आता भीती नव्हती, संकोच नव्हता. माझ्या स्वातंत्र्याच्या दिशेने पहिलं पाऊल नसलेल्या त्या बेड्या माझ्या सासऱ्यांच्या हातात निसटताना मी पाहिल्या होत्या. आता त्यांची पाळी होती. ज्या ठिकाणासाठी मी सर्वस्व पणाला लावले होते. आम्ही लग्नाच्या स्थळाजवळ पोहोचताच गळ्यांचा तापा पाहून तिथे जमलेल्या लोकांमध्ये
एकच खळबळ उडाली. माझ्या भावाची वरात निघणार होती हे मी पाहिले. माझी गाडी थांबताच मी दरवाजा उघडून बाहेर पडले. दुरून मला माझा भाऊ दिसला. तो घोड्यावर बसला होता. त्याचा चेहरा तेजस्वी दिसत होता, पण त्याचे डोळे कोणाला तरी शोधत होते. त्याने मला पाहताच त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली. तो घोड्यावरून उतरला आणि माझ्या दिशेने धावत आला. त्याने मला मिठी मारली आणि त्या क्षणी जणू काही अनेक वर्षांचा दुष्काळ संपलाय असे मला वाटले. मी त्याच्या कानात कुजबुजले की मी येण्याचे वचन दिले होते आणि मी आले. माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला की मी त्याला कधीच एकटे सोडणार नाही. हे त्याला माहीत होते. तिथे उपस्थित असलेले आमचे सर्व नातेवाईक मी अचानक कशी आली हे पाहून चकित झाले. सुमित्राच्या घरी काय झाले होते ही बातमी बहुधा अजून तिथे पोहोचली नव्हती. मला पाहून माझे आईवडील थक्क झाले, पण माझ्या डोळ्यातील दृढ निश्चय पाहून ते शांत झाले. मी सर्वात आधी माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेतला. जेव्हा त्यांनी माझा हात धरून विचारले की सर्व काही ठीक आहे का, तेव्हा मी मनमोकळेपणाने हसून सहजच म्हणाले, आता सर्व काही ठीक आहे. आजच्या दिवसानंतर काही चुकीचे होणार नाही. लग्नापासून काहीही चुकीचे होणार नाही. लग्नाची विधी सुरू झाली. पुजारी मंत्रोपचार करत होते आणि प्रत्येक मंत्र मला गेल्या काही तासात लढलेल्या लढाईची आठवण करून देत होता. माझा भाऊ आता मंडपात बसला होता. मी त्याच्या शेजारी बसले. माझी जबाबदारी संपली होती, पण माझा लढा अजूनही सुरू होता. मला माहित होतं की सुमित्राजी आणि त्यांचे पती पोलीस स्टेशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. तो थेट माझ्या मागे येईल, पण आज काय तर माझ्या बाजूने होता. सत्य माझ्या बाजूने होते. मी माझी बॅग उघडली, ज्या त्या पुराव्यांच्या प्रती होत्या, आणि त्या माझ्या भावाला दिल्या. मी त्याला सांगितले की जर मला काही झाले तरी कागदपत्रे माझा सर्वात मजबूत पुरावा असतील. त्याने माझे शब्द खूप गांभीर्याने घेतले. लग्न समारंभ सुरू झाला होता. लोक नाचत गाचत होते, पण माझं मन शांत होतं. जणू काही मी गाढ झोपेतून जागे झाले होते. समाज काय म्हणेल याची मला आता पर्वा नव्हती. मी माझ्या आयुष्याची 2 वर्ष त्या नरकात घालवली होती आणि मला एक क्षणही वाया घालवायचा नव्हता. दुपारपर्यंत लग्न सोहळा संपला होता. माझा भाऊ आणि वहिनी एका नवीन आयुष्याची सुरुवात करणार होते. निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा मी माझ्या वहिनीचा हात धरला आणि तिला सांगितले की आपला आवाज कधीही दाबला जाऊ देऊ नकोस. ती माझ्याकडे एक आदर्श म्हणून पाहत होती. निरोपानंतर सर्वजण आपापल्या घरी जात असताना आपल्या मुलीला रडताना पाहून एका बापाला होणारी वेदना माझ्या वडिलांच्या डोळ्यात होती. पण त्यांनी मला मिठी मारली. ते म्हणाले, आता मला कोणी मागे फिरवू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मला पोलीस स्टेशनमधून फोन आला. इन्स्पेक्टरने सांगितले की माझ्या सासऱ्यांनी वकिलाला बोलावले असून ते जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्याला सांगितले, मी दिलेला पुरावा ही फक्त सुरुवात होती. जिथे जिथे त्याचे अवैध व्यवहार होते त्या इतर ठिकाणांची नावे आणि पत्ते मी त्यांना दिले. त्या फोन कॉल दरम्यान माझा आवाज इतका स्थिर होता की इन्स्पेक्टरलाही आश्चर्य वाटले. त्या दिवसापासून मी स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली होती. माझे शिक्षण पूर्ण करायचे, लग्न करायचे आणि एका कारणामुळे माझी सुटका झाली. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी मी एक छोटा व्यवसाय सुरू केला. आता माझं आयुष्य माझ्या हातात होतं. सुमित्राजींचं कुटुंब, जे नातेवाईक एकेकाळी मला हिणवायचे, ते आता जामिनासाठी दारोदार फिरत होते. त्यांनी मला अनेक धमक्या दिल्या होत्या, मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता त्यांच्या आवाक्याबाहेर होते. रस्ता बंद झाला होता आणि मी अजून जिवंत आहे. ती खोलीत लपून रडणारी मुलगी नव्हती. मी ती स्त्री होती जिने आपल्या हक्कांसाठी कायद्याचा दरवाजा ठोठावला. काळ लोटला. 1 वर्षानंतर निकाल लागला. ते सर्व दोषी आढळले. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाचा निकाल लागला. त्या दिवशी मी तिथे उपस्थित होते. त्या सुमित्राजी होत्या. त्यांच्या डोळ्यात तो अभिमान होता. ती एक स्त्री होती जिने हार मानली होती. तिने एकदा माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील गर्व नाहीसा झाला होता आणि मी नजर हटवली. मी तिला ते सत्य दाखवले जे तिने कधीही पाहिले नव्हते, की सामर्थ्य इतरांना दडपण्यात नाही, तर सन्मानाने जगण्यात आहे. आज मी जिथे कुठे आहे तिथे आनंदी आहे. माझा भाऊ त्याच्या आयुष्यात आनंदी आहे. माझ्या वडिलांना अभिमान आहे. चला, आपण ताठ मानेने चालूया. माझी ही कहाणी त्या सर्व महिलांसाठी आहे ज्यांना एकटे आणि असहाय्य वाटते. कधीही विसरू नका, तुम्ही या वादळाचा एक भाग आहात. ज्या दिवशी तुम्ही तुमचा आवाज उठवाल त्या दिवशी जगातील कोणतीही इच्छा तुम्हाला थांबवू शकणार नाही. तो पिंजरा मला कैद करून ठेवू शकणार नाही. आज माझा आत्मा खऱ्या अर्थाने मुक्त होणार आहे. माझे एकच ध्येय आहे, आनंद आणि आदर. हाच माझा खरा विजय आहे. गोष्ट संपली, पण माझा प्रवास आता सुरू झाला आहे. ऐकणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लढाया लढाव्या लागतात आणि जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःच्याच नव्हे
तर इतर अनेक मुलींची आशा बनवता आज मी एक विजेती आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझी कहाणी हृदयस्पर्शी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.